सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गव्हर्नमेंटचा पगार घेते कस्टमरशी आम्हाला गव्हर्नमेंटचा पगार घेते कस्टमरशी धुळ्यातील ठाकरे सैनिकांनी एसबीआय बँकेच्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आलाय। धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमोद नगर शाखेचे ब्रांच मॅनेजरने ITI महिला प्राध्यापिकेला तुम्ही मराठी असेच आहात असे हिणवत मराठी लोकांविषयी अपमानजनक शब्द वापरल्यामुळे आज शिवसेना उभाठा गटाच्या शिवसैनिकांनी बँकेच्या शाखेत जाऊन जाब विचारला। यावेळी एसबीआय बँकेच्या लोन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बँक मॅनेजरची बाजू घेऊन महिलेला अरेरावी केली होती, म्हणून शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेत लोन ऑफिसर सदाशिव अजगे यांच्या कानशिलात लगावली आहे। यावेळी ठाकरेंचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते। यावेळी बँक मॅनेजर अतुल गांधी यांचा निषेध करण्यात आलाय। बँकेतील कर्मचाऱ्यांनी महिलेची माफी मागितली असून एसबीआय बँक मॅनेजर अतुल गांधी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली आहे। 4 जून रोजी ITI कॉलेजच्या प्राध्यापिका शिंदे मॅडम यांच्याशी स्टेट बँक शाखेच्या देवपूर शाखेच्या कार्यालयामध्ये जो इन्सिडन्स घडला तो अत्यंत दुर्दैवी असा होता। या मॅडम त्या ठिकाणी पैसे जमा करायला गेलेले असताना तिथल्या बँक मॅनेजरने उशिरा का आल्या म्हणून त्यांच्याशी वादविवाद केले। त्या ठिकाणी तुम मराठी लोक हमारे जूतों के नीचे रहते हो, तुम ऐसे ही हो वैसे हो अशा पद्धतीने हिंदीमध्ये आवाज पद्धतीने त्याने मराठी भाषेचा आणि या मॅडमचा त्या ठिकाणी मराठी असल्यामुळे त्या ठिकाणी अपमान केला। या गोष्टीचा राग घेऊन मॅडमने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी मी पैसे जमा करायला आलेले आहे, पण त्या बँक मॅनेजरने मॅडमचं कुठलंही ऐकून नाही घेतलं आणि त्यांच्याशी अरेरावी करून उज्जत त्या ठिकाणी घातली। या संदर्भामध्ये मॅडमने त्यांना भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या मॅनेजरने काही ऐकून घेतलं नाही। शेवटी या मॅडमने देवपूर पोलीस स्टेशन गाठल्यानंतर या ठिकाणी कंप्लेंट त्यांच्या विरोधामध्ये नोंदवली। तो मॅनेजर या ठिकाणी मॅडमची माफी मागायला आला की आमच्याकडनं यापुढे असा प्रकार होणार नाही। त्या ठिकाणी मॅडमची माफी मागून घेतली आणि मॅडमला त्यांनी गोड बोलून या ठिकाणाहून रवाना केलं, पण त्यांनी मॅडमच्या विरोधामध्ये फिर्याद या पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली होती, जी अत्यंत चुकीची होती। म्हणजे एकीकडे मराठी माणूस त्या बँकेचा ग्राहक असताना त्या मराठी माणसाच्या आपल्याच ग्राहकाबद्दल त्या ठिकाणी अवारस्य शब्दामध्ये त्या ठिकाणी बोलायचं आणि माजोरडापणा त्या ठिकाणी दाखवायचा हे अत्यंत चुकीचं आहे। संपूर्ण भारतामध्ये एसबीआयचे कर्मचारी अशा पद्धतीने अरेरावी करतात। या एसबीआयच्या कर्मचाऱ्यांवरती अत्यंत घाणेरड्या पद्धतीचे मीम्स तुम्ही इंस्टाग्रामला बघू शकता, फेसबुकला बघू शकता, त्यांच्यावरती त्या पद्धतीचे व्हिडिओ त्या ठिकाणी बनवले जात आहेत। यांच्या युनियनचा त्या ठिकाणी गर्व आहे। या संदर्भामध्ये मॅडमने या धुळे शहराचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांच्याकडे तक्रार केल्यावर अनिल अण्णा गोटेंनी जिल्हाप्रमुख अतुल भाऊ सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी आणि संपूर्ण शिवसैनिकांना आदेश दिले त्या ठिकाणी की तुम्ही त्या एसबीआयच्या मॅनेजरला जाऊन त्या ठिकाणी समजावा आणि एका मराठी स्त्रीची जी एक प्राध्यापिका आहे, एका वेल एज्युकेटेड संस्थेमध्ये शासकीय तंत्रनिकेतन ITI त्यामध्ये त्या प्राध्यापिका आहेत आणि त्या मॅडमची त्या ठिकाणी माफी मागायला लावा। त्या इन्सिडन्स करता आम्ही देवपूर शाखेमध्ये सकाळी 11 वाजता गेलो। संबंधित मॅनेजर हा दुसऱ्या ठिकाणी ट्रेनिंगला गेल्याचं त्यांनी सांगितलं आणि जो लोन ऑफिसर होता त्या लोन ऑफिसर अजगेने देखील या मॅडमशी अरेरावी केलेली होती। आम्ही त्याला बोलवलं, त्याने परत शिवसेना पदाधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी वादविवाद घातला। वादविवाद घातल्यानंतर तो माफी मागायला तयार नव्हता आणि त्या प्रकारामधनं त्याने परत त्याचा माजोरडेपणा त्या ठिकाणी दाखवला। त्या प्रकारामधून त्या ठिकाणी वाद निर्माण झाला आणि आम्ही लागलीच मॅडमला घेऊन या ठिकाणी देवपूर पोलीस स्टेशनला आलो। सकाळी 12 पासून आत्ता सायंकाळचे 6 वाजलेले, तोपर्यंत संपूर्ण कायदेशीर प्रोसिजर या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी मी संपूर्ण बँकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचं आणि आमचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वैर नाही। एसबीआयचे ग्राहक हे महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व मराठी बांधव आहेत आणि त्या ग्राहकांवरती तुमची बँक चालते। या कर्मचाऱ्यांचे पगार त्या ठिकाणी या ग्राहकांवरती अवलंबून असतात। ग्राहकांनी त्या ठिकाणी ठेवी जमा केल्या नाही, ग्राहकांनी त्यांचे फंड जमा केले नाही, यांना व्याज त्या ठिकाणी भेटणार नाही आणि गव्हर्नमेंट यांचं पेमेंट त्या ठिकाणी करणार नाही। पण हे अत्यंत माजुरडे असे झालेले आहेत, त्यांच्या युनियनचा ते धाक दाखवतात
आणि अत्यंत घाणेरड्या प्रकाराने त्यांनी एका महिलेला या ठिकाणी टॉर्चर केलेलं आहे. हा संपूर्ण प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही पक्ष चिन्ह दाखवलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SBIच्या विरोधामध्ये उद्यापासून या ठिकाणी आंदोलनं ठिकठिकाणी त्या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि यापुढील संपूर्ण कायदेशीर कारवाईला या ठिकाणी आम्ही पदाधिकारी असो किंवा मॅडम असेल, आम्ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जायला या ठिकाणी तयार आहोत. पैसे भरण्यासाठी गेले होते दिनांक 4/6/25 मध्ये. तर गेल्यानंतर मी मॅनेजर सरांना भेटले. मॅनेजर सरांना सांगितलं की माझे पैसे भरून घ्या. तर कदाचित त्यांना कामाचा कंटाळा आला असेल किंवा त्यांना कुठं जायचं असेल तर त्यांनी माझ्याशी अतिशय उद्धट भाषा वापरली. त्यात त्यांना मराठी बिलकुल कळत नव्हतं. तरी पण मी त्यांच्याशी हिंदीमधून बोलले. पण नंतर त्यांनी खूपच जास्त उद्धटपणाने शिवीगाळ करायला सुरुवात केली त्यांच्या गुजराती हिंदी भाषेमधून. मग मी त्यांना म्हटलं की मराठी भाषेचा त्यांनी अपमान केला. मी जेव्हा बोलली की मला तुम्ही व्यवस्थित समजून सांगा वगैरे, तर मग त्यांनी डायरेक्ट त्यांच्या गुजराती भाषेतून शिवाय दिल्या आणि म्हणे मराठा लोग हमेशा हमारे जूते के नीचे रहते हैं और कुछ समजता नहीं, मुंह उठा के चले आए. भरपूर म्हणजे वेगवेगळे शब्द असे वापरले की मी बोलू पण शकत नाही. असे शब्द वापरले माझ्यासाठी. आणि एका लेडीजशी जर की असं बोलताय आणि मी तर शिक्षित आहे, माझ्याशी असं बोलताय तर सर्वसामान्य जे अडाणी लोक आहेत त्यांच्याशी ते कसं वागत असतील. आणि हे सगळं बँकेच्या वेळेत झालं आणि त्यातल्या त्यात जेव्हा मी त्यांना बोलली की तुम्ही आता जे काही बोलले ते सगळं मला तुम्ही एकदा माझ्या मोबाईलवरती बोलून दाखवा, तर ते सर लगेच पळाले आणि म्हणे की चोरीचा अटेम्प्ट करायला आले म्हणे, हिंदीतून बोलायला लागले. आणि मला धक्काबुक्की पण केली त्यांनी, अश्लील शिवीगाळ पण दिली त्यांनी. आणि त्यांच्याबरोबर अजून एक व्यक्ती होता. या माणसाचं नाव आहे अतुल गांधी आणि सदाशिव वजगे, हे दोघं जण होते. जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे. चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया. मूर्तिजापूर महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे. प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया. जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे. प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो. प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल. प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो. प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा. प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा. प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा. प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या. प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य. राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया. नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी.